कुर्रुम कुर्रुम कुरकुरे म्हटलं की अगदी मुलांना आवडीने खायला बघतात. तर आज या कुरकुऱ्यांसोबत थोडासा ट्विस्ट करून घेतलेला आहे. आणि दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला काही ना काही हवं असतं मुलांना, तर त्या वेळेसाठी हा मस्त कुरकुऱ्यांचा बेत करून घेतलेला आहे. चला तर मग झटपट तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी मी इथे 2 तास आधीच उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे. अगदी हाताने बघा दबेल इतकी व्यवस्थित भिजलेली आहे. त्यासाठी मी 10 ते 12 असे मिरे घेतलेले आहे. थोडेसे ते कुटून घेतलेले आहे, अर्धे करून घेतले आहे आणि डाळीसोबतच ते मिक्सरमध्ये करून घेणार आहे. व्यवस्थित फोडून घेते आहे त्याला. न भाजता इथे मी कुटून घेतलेले आहे बघा. सगळे अर्धे अर्धे झालेले आहे आणि आता ते उडदाच्या डाळीसोबतच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. इथे खूप जाडसरच अशी केलेली आहे, खूप फाईन पेस्ट अशी केलेली नाही आहे. बघा व्यवस्थित बघा दिसत आहे, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी बरोबर, हे मी नाश्ता स्नॅक्स तांदळाच्या पिठाचा केलेला आहे. 3 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता कलौंजी टाकून घेते आहे. पांढरे मिरे पांढरे तीळ हवे असेल तर तुम्ही पांढरे तीळ पण घालून घेऊ शकता. आणि इथे चिली फ्लेक्स मी टाकलेला आहे. इथे रंग नको जायला म्हणून इथे मी तिखटाचा, हळदीचा काहीच वापर केलेला नाहीये. अगदी साधी सोपी ही अशी मी रेसिपी बनवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही उडदाची डाळ जी आपण करून घेतलेली आहे मिक्सरमधनं, ती याच्यात सगळी मिक्स करून घ्यायची आहे. पिठाला सगळं लावून घ्यायचं आहे. सारण बघा व्यवस्थित पिठाला चोळून घेते आहे मी पीठ. व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. उडदाची डाळ पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेली आहे आणि थोड्या थोड्या पाण्याने मिक्स करून घेणार आहे. खूप घट्ट गोळा इथे बनवणार नाही आहे. अगदी नरम असा व्यवस्थित, खूप सैल पण नाही बट नरम असा पोळीला आपल्याला जसा लागेल आहे त्या हिशोबाने आणि चकलीच्या सुरीने व्यवस्थित निघायला पाहिजे या हिशोबाने इतका व्यवस्थित करून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते आहे. बघा व्यवस्थित छान थोडं थोडं पाणी घालून, इथे नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे, गरम पाणी वगैरे इथे काही वापरलेलं नाही आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरवालं पाणी मी इथे वापरून घेतलेलं आहे. छान गोळा बनवून घेते आहे. अगदी साधी सोपी घरात जे अवेलेबल आहे त्या हिशोबाने सगळं बनवून घेतलेलं आहे. जास्तीचा तामझाम करायची इथे अजिबात गरज नाही आहे. छोटे छोटे स्नॅक्स आपण अगदी घरात अवेलेबल ज्या वस्तू असतात त्या हिशोबाने आपण बनवून घेऊ शकतो. मुलांना काय फक्त ट्विस्ट हवा असतो, रोजच्या वेगळा काहीतरी, रोजचं खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खावं वाटतं, त्यासाठी हा बनवलेला स्नॅक्स आहे. बघा व्यवस्थित नरम असं करून घेतलेलं आहे. आता इथे चकलीच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी साईडला तेल तापायला पण ठेवून दिलेलं आहे. 5 ते 10 मिनटं आपला गोळा तेवढा वेळ मोरून जाणार आहे आणि तोपर्यंत इथे आपण त्याची पूर्वतयारी करून घेऊया. साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं इकडे तिकडे खूप जास्त चिकटणार नाही. बघा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा छान असा रोल करून त्याच्यात घालून घ्यायचा आहे. आपल्याला थोडा थोडा गोळा करून आपल्याला हे बघा असं रोल करून घ्यायचा आहे आणि तो सलग एक सलग आपल्याला अशी लाटी बनवून टाकून द्यायची आहे. आणि त्याचे कुरकुरेच्या शेपचे लांब लांब असे तुम्ही काढून घेऊ शकता कुरकुरे. तुम्हाला दुसरा आकार द्यायचा असेल तुम्ही दुसरा आकार पण देऊ शकता, पण मी हे एक स्टिक पकडून खायला चांगलं असतं, सोयीचं असतं, मजेदारशीर वाटतं मुलांना, त्यामुळे मी असे लांब लांब स्टिक्स बनवून घेतलेले आहे. तुम्हाला चकलीचा आकार द्यायचा असेल, गोल आकार द्यायचा असेल, जो आकार वाटत असेल त्या आकारात तुम्ही हे बनवून घेऊ शकता. मी इथे मुद्दाम लांब लांब ठेवला आहे. एक स्टिक पकडून व्यवस्थित खाता येतं आणि त्यांना गंमत वाटते. बघा हे असे लांब लांब करून घेतलेले आहे. बघा अजिबात चिकट वगैरे नाही आहे पीठ. व्यवस्थित इथे कागदावर घेऊन घेतलेला आहे तर अगदी त्याला हलवून घेऊ शकतो. इतकं व्यवस्थित पीठ मळल्या गेलेलं आहे आणि ते छान मुरलं पण आहे.
बघा, मध्ये मध्ये चिली फ्लेक्सचे लाल आणि कलौंजीचं काळं असं छान रंग मध्ये मध्ये दिसून येतो आहे. बघा, तुम्हाला असं चकलीचा आकार द्यायचा असेल तर असे छोटे छोटे चकलीचे आकार पण तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल, मुलांना जसं आवडेल त्या हिशोबाने आपण वेगळा वेगळा आकार देऊन घेऊ शकतो. बघा, तेल तापलेलं आहे आणि आता मी एक एक स्टिक्स असे सोडून देते आहे. छान व्यवस्थित खरपूस असं तळून घ्यायचे आहे, जेणेकरून नरम पडणार नाही. पूर्ण वेळ संपेपर्यंत कडक स्टिक्सच राहतील आहे. गोल्डन रेड असे आपल्याला तळून घ्यायचे आहे. कमी तळाल तर नरम लगेच पडतील आहे, कारण इथे आपण डाळीचा वापर केलेला आहे. नुसतंच तांदळाचं पीठ इथे वापरलेलं नाही आहे. डाळ असल्यामुळे जर तुम्ही कमी तळाल तर लगेच नरम पडतील आहे. छान खमंग तळून घ्यायचे आहे. एक बॅच झालेली आहे, मी लगेच दुसरी बॅच करते आहे आणि असे सगळे स्टिक्स मी तळून घेते आहे. 3 वाटीचंच मी हे स्नॅक्स बनवून घेतला आहे आणि अगदी 1 हफ्ता पुरेल इतकं हे पुरेसं झालेलं आहे. जास्तीचं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, कमी जास्त प्रमाणात. बघा, मी सगळे बॅचेस असे काढून घेतले आहे. बघा, व्यवस्थित सुंदर असा रंग आलेला आहे. मध्ये मध्ये चिली फ्लेक्स दिसत आहे, मंगरेला दिसत आहे. असे पहा, व्यवस्थित असे मस्त कडक असे कुरकुरे तयार झालेले आहे. छान स्टिक्स तयार झालेले आहे. मुलांना अगदी आवडणारा साधा सोपा हा एक रेसिपीचा प्रकार आहे. स्नॅक्सचा पदार्थ आहे. मधल्या वेळेत खायला, सकाळच्या वेळेला खायला, संध्याकाळच्या टी टाईमला खायला. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा.